की, पवन सुत हनुमान की, तुला छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी छत्रपती संभाजी महाराज की हर हर। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुद्रा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो। मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी, त्याचप्रमाणे आज ज्यांच्या उपस्थिती ज्यांच्या शुभास्ते हा श्रीराम पुलाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे ते आपल्या मावळ मतदारसंघाचे खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे ज्यांच्या संकल्पनेतून गेल्या 6 वर्ष म्हणजे ही दुसरी टर्म आहे, आज 6.5 वर्ष होऊन गेलेली आहे। या मतदारसंघाचा संपूर्ण विकास करण्याचं ध्येय ज्यांच्या उरी बाळगलेलं ते आपले सन्माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील उपस्थित असलेले आमचे संभाजी जगताप, दीपक बेहरे, आमच्या सुप्रियाताई साळुंके, चांदभाई चौधरी, भाई गायकर, त्याप्रमाणे आमच्या आता उपसभापती भाई शिंदे, त्याचप्रमाणे राजेश भगत, शरभाऊ लाड, आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि RPI चे सर्व पदाधिकारी, व्यासपीठ विजय पाटील, विजय पाटील आणि उपस्थित सर्व प्रचंड पावसामध्ये आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतात की पाऊस थोडासा उशीर झाला पण आता दमदार सुरू झालेला आहे। आता काही दिवसांनी असं नको वाटायला की पाऊस थांबावा, परंतु पाऊस सर्वदूर पडतोय आणि आज सकाळपासून चांगला पाऊस पडतोय। कदाचित आमच्या या पुलाच्या उद्घाटनाला त्यांनी सरीच्या सरी बरसतायत आणि हा पूल आज शनिवारच्या दिवशी आम्ही सुरू केलेला आहे आणि तो सुरू होत असताना जी ट्रॅफिकची समस्या होती ती आज आमदार आपल्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे। 3 वर्ष या पुलाला लागली परंतु पूल पण व्यवस्थितरित्या बांधलेला आहे आणि त्याला जवळजवळ 6,30,00,000 रुपये एवढा निधी 3 वर्षापूर्वी मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेला मान्यता दिलेली होती आणि हजारो कोटीची कामं आमच्या थोरवेनी साहेबांकडे आणले। माझ्यापेक्षा थोडी जास्तच कामं आणतो कारण MSRD आहे ना तुमच्याकडं, MSRD आणि या सगळ्या माध्यमातून आणि स्वतः खासदार आहेत तर म्हणजे असो ज्या ज्या गावाला ज्या ज्या समस्या होत्या त्या देण्याचं काम त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब आणि आता देवेंद्रजी यांच्या माध्यमातून होत आहेत। कारण या सत्तेमध्ये आता आम्हाला संधी मिळालेली आहे आणि आता आप्पांनी सांगितलं आपण रोजगार हमी योजनेचं आता नामांतरण झालेलं आहे आणि VBG रामजी या नवीन संकल्पनेतून हे आपण आता कामं करतोय। आमच्या माध्यमातून आपण तुम्हाला आजच निमंत्रण देतो, मंगळवारी कार्यशाळा आम्ही ठेवलेली आहे आपल्या VBG रामजीची। आमची कार्यशाळा केंद्राने परवा आमची घेतली 29 तारखेला शिवराज सिंग चौहान साहेबांच्या माध्यमातून आणि ती नेमकी योजना काय आहे, किती कामं त्यात वाढवली। पूर्वी 266 कामं होते, आता 318 कामं दिलेली आहेत आणि त्याचा शाश्वत विकास ग्रामीण भागाचा। आमदार महोदय तुम्ही तर आवर्जून त्या दिवशी कुठेही जाता न चुकता तिथे यायचं ना तर निधी मिळणार नाही VBG रामजीचा। जे हजर असतील त्यांनाच पहिला निधी दिला जाईल सांगून ठेवतो। त्याचं कारण आहे, कारण ही जी आमच्या माध्यमातून कामं आहेत आणि आम्हाला तरतूद पण केली, त्यांनी 4,420 कोटीची तरतूद केलेली आहे आणि आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचे पैसे असे म्हणून जवळजवळ 6,000 कोटी रुपये या वर्षाला आपल्याला वापरायला मिळतील। त्यातले 3,000 कोटी पगार आणि ह्याला जातील आणि 3-3.5 कोटी रुपये आपल्याला हा विकासामध्ये नेमकं काय तुम्हाला ते पत्रक दिलं तर जवळजवळ 20 मिनिटं तुम्हाला ते पत्रक वाचायला लागल कारण 318 कामं वाचत असताना नेमकी ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी काय आपला त्याच्यामध्ये उपयोग आहे
त्यामध्ये थोडक्यामध्ये सांगतो भाऊ आप्पा की त्याच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, बालवाडी, शाळागृह, स्मशानगट्टा, सिमेंटचे बंधारे, त्यात मात्र शेतीची सर्व कामं, फुल लावगड, फळ लावगड, त्यानंतर भाजीपाला, ह्या सगळ्या कामांचा त्याच्यात समाविष्ट केलेला आहे. त्यानंतर पूर्वी 100 दिवसांचा रोज होता, आता तो 125 दिवसांचा केलेला आहे. आणि उरलेला जो काय रोज आहे तो आम्ही गव्हर्नमेंट आपल्या महाराष्ट्र शासन देणार. पूर्वीचा रोज होता जो 297 रुपये, तो आज त्यांनी केला 317 रुपये. त्यामध्ये आणखीन आम्ही वाढ करून तो 350 ते 400 रुपयाच्या जवळपास रोज कसा दिला जाईल हा आम्ही विचार करतो. आणि ज्या गरिबांना, आदिवासी बहुल पाड्यांना, ह्या लोकांना हा व्यवस्थितरित्या त्यांना रोजगार मिळेल आणि तुमची कामं होतील. आजची काम, आज पाऊस आहे, आत्ता आम्हाला इथून म्हाडला जायचं आहे, आप्पांना कुठे जायचं आहे, पुण्याला का परत पुण्याला जायचं आहे. बघाशी आम्ही सांगितलं की आमच्या आमदार इथं जवळ आहेत, त्यांचे कपडे भिजले तर ते घरी जाऊन परत बदली करून आणतील, आमचे भिजले तर अंगावरती सुकत म्हाडला जावं लागत. म्हणून त्यांनी आधी ह्याची व्यवस्था केली शेडची, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि आज मोठ्या संख्येने शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, काही मंडळी इतर काय पक्षाचे आले असतील, आमचे मित्र पक्ष, हळूहळू आम्ही जॉईन करतोय. बघूया आगे आगे क्या होता है. काळजी करायचं कारण नाही आहे. हे बघा, सबुरी का फल मिठा होता आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही आहे. आम्ही थांबलो ना 1.5 वर्ष की आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, आम्ही सगळे जवळ आलो. आणि आता ते पद पण तुम्हाला येत्या 1-8 दिवसामध्ये डिक्लेअर केले जाईल. काळजी करायचं कारण नाही आहे. कारण मी मगाही सांगितलं, साईबाबांचे मन आहे की सबुरी का फल मिठा होता आहे. तसं आपल्या आमदारांना सांगितलं, सबुरीने चालायचं, घाई करायची नाही. जर आणखीन पुढची टर्म आपल्याला आणायची असेल तर आमच्या सल्ल्याप्रमाणे दोघांच्या चालायचं आहे, तेही सांगून ठेवतो. कारण आम्ही सल्ला देतो, योग्य देऊ, चुकीचा देणार नाही आहे. काम करत राहा, तुझ्या पाठीमागे आम्ही ठाम उभे आहोत. एकनाथ शिंदे साहेबांच्या सहित आम्ही सगळे, आणि भारतीय जनता पार्टी, RPI, आमचे NCP आणि इतरही जी काय आमची मित्रमंडळी आहे. कारण आम्ही काम करणार आहे, त्याचा मोबदला मागू. कारण आम्ही काम करतोय त्यावेळेला आम्ही 5 वर्षांनी तुमच्याकडे आशीर्वाद मागतोय, आम्ही त्याचाच मोबदला मागू. मी पुन्हा एकदा महेंद्र तुम्हाला सगळ्यांना, कार्यकर्त्यांना, जे आहेत ठेकेदार आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांना पण धन्यवाद देतो. आणि जो पाऊस चांगला पडतोय त्या पावसाला पण आभार मानतो. कारण शेतकरी आमचा दिलखुश झालेला आहे, त्यांचाही पूर्ण मिटून गेलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद.